अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मी पत्र स्वतःसाठीच लिहिलंय. प्रिय वेदांती, आज मला तुला सॉरी बोलायचंय. तुला आठवतंय का ग तुझी आवडती भाजी कोणती राहिली? तुला आठवतंय तुझं आवडतं ठिकाण कोणतं राहिलंय? फक्त दुसऱ्यांसाठीच करतोय आपण, स्वतःसाठी कधी करणार आहोत? मंडळी, आपण आलेलो आहोत कॉटन ग्रीन येथील मुंबई टावर्समध्ये आणि तिथल्या बजरंगबलीचं आपण दर्शन घेतलेलं आहे, कारण आज आहे हनुमान जयंती. 7 चिरंजीवांपैकी एक रामभक्त असलेले आपले बजरंगबली, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा आपण रामायणामध्ये ऐकल्या आहेतच. चला तर मग त्यांना वंदन करूया आणि सुरू करूया आपल्या आजच्या या सोहळ्याला. बोला पवनपुत्र हनुमान की. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 4 ताई बाद होणार आहेत. खेळाचे नियम आणि अटी सांगतो. खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. हा ताई इथे ये, इथे ये. हा खेळाचं नाव आहे संगीत, संगीत, अभिनय, अभिनय, नृत्य. नृत्य. काय रे? नृत्य, नृत्य, नृत्य ना, नृत्य. नृत्य, खुर्ची. कुरती. व्हेरी गुड, मस्त आहे. आता हा खेळ काय मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय. नृत्य करत करत फिरायचंय, अजिबात चालायचं नाही किंवा धावायचं नाही. जी ताई चालेल किंवा धावेल ती ताई बाद. ताई करणार ना, मग तू छान नृत्य कसं करशील दाखव बरं. हा कसं करशील? राधा 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 माझी राधा कुठे गेली. हा पण छान आहे, डान्स चांगला आहे. हा मला येत नाही डान्स. हा कधीतरी लहानपणी कधीतरी नृत्य केलं असेल. पहिला केलंय हो, परंतु माझा मुलगा ऑफ झाल्यामुळे मला हे होत नाही. ताई एक सांगू मी, हे बघ, एक अत्यंत मला माहिती आहे की ते दुःख काय असतं. माझा मुलगा कोरोनात गेला ना, त्याच्यामुळे मी कशात भाग घेत नाही. पाणी पिणार आहेस तू? पाणी हवे? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताई भरपूर दुःख असतात, भरपूर संकट असतं, पण एक थोड्या वेळापुरतं ती बाजूला ठेवायची आणि आपल्यासाठी जगायचं. मी तुला खात्रीने सांगतो, आज जर तू स्वतःसाठी जगशील, स्वतःच्या आनंदासाठी तू एन्जॉय करशील ना, मला असं वाटतं ना दादाला तितकाच आनंद होणार आहे. ठीक आहे ताई? ओके, व्हेरी गुड. सुरू करूया आपण आता खेळायला. चला तर मग सुरू करूया आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. मेरी मधुबाला ओके, व्हेरी गुड. पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का तू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा. हे काय होतं? तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मनी पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. क्या बात है? जो खोला मन कामा तू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. व्हेरी गुड. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा Very good. फुलला. बाई बाई मन मोराचा. हा हा बसून घ्यायचंय. हा लवकर 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 इथे. टाइम 50 इथे इथे आहे. लवकर इथे. नाही नाहीये सांगते, नाहीये. स्वतः पण जात नाही, तिला पण जाऊ देत नाही. तुम्ही दोघे बाद झालेले आहेत, पण तुम्हाला असं जाऊ देणार नाहीत. सन मराठीकडनं तुम्हाला बक्षीस आहे. ओके, पूर्ण सगळ्या ताईंमध्ये ना ही एकमेव ताई आहे जी उत्तम नृत्य करत होती. पण आता मी सांगतो तसं करायचं. हा बोलशील माझ्या बरोबर? ओके. आणि आता तुम्ही बघता इथं
हा करे. आणि आता तुम्ही बघता इथं 8 ताई इथं आहे ती. अहो 8 ताई आहे ती ते. आणि आणि आता 2 बाद होणार आहे. आणि आता 2 वाद होणार आहेत. बघूया त्या 2 ताई कोण आहेत बाद होणार आहे. बघूया बरं आता त्या कोण आहेत त्या 2 ताई बाद होणार त्या. अगं बाई अरे अगं बाई 20 तर नाही होणार बाद. नाही नो. ते बरोबर बोलली नाही. बाकीचं सगळं बोललीस. ताली दे. बघूया कोण होत्या 2 ताई बाद आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. व्हेरी गुड. क्या बात है. ओहो क्या बात है. रांगोळी काढतो वाकून सणासुदीला रांगोळी काढ भाऊचा बड्डे रांगोळी काढ नवीन वर्ष रांगोळी काढ कलर उरला रांगोळी काढ उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ चिमणी काढ हत्ती चुकला पुसून काढ सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही डान्स करत राहायचा सासू आहेत घाबरायचं नाही वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं हा लवकर बसून द्या. हा लवकर शाबाश शाबाश शाबाश. ये बात आहे. ओ हो हे ते नाही आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. पण ताई तू बाद झालेली नाहीयेस. तर बाद झालेली आहेस ताई तू बाद झालेली आहेस कारण तू मागे येऊन बसलेस आपल्या खेळाच्या नियमानुसार तू बाद झालेली आहेस. ही खुर्ची ताई तुझी आहे. तू इथे बसू शकतेस. ओके व्हेरी गुड. आणि पुन्हा एकदा साही ताईंचं खूप खूप अगदी मनापासून अभिनंदन कारण तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आता या खेळातून 3 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटतंय. छान वाटतंय. जिंकणार ना. हा जिंकायचं तर आहेच. बरं हा माहेर जाहीर कसा वाटतोय हा. खूप छान. बरं किती महत्वाचा असतो हा प्रत्येक सखीसाठी हा जो माहेरचा जो आहेर आहे. बाहेरचा आहेर जर म्हणालात मग ते काही असलं तरी चालेल. मग तो डबा तो छोटासा बोललात ना तोही माहेरचा असेल तर तोहीच चालेल. पण तो माहेरचा आहेर आहे. विशेष महत्व असतं. हा तो विशेष खूप असं सांभाळून हे ठेवलं. नक्की. बरं मायक्रोवेव्ह आहे घरी हो आहे. बरं, आणि समजा ते- समजायला परत नाही तेच उपमाची राणी व्हायचंय पण मायक्रोवेव्ह नको. इंडक्शन पाहिजे का. इंडक्शन महाग झाले आता. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळाला. हा या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. तो कसं आहे तुमच्यासमोर 3 फुगे असणार आहेत आणि संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना नृत्य करायचे जागेवरती आणि गोल गोल फिरायचे. जसं संगीत थांबेल तसे जाऊन ते फुगे फोडायचे. 3 फुगे असणार. ज्या 3 ताई ते फुगे फोडतील त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके कळले तुम्हाला. चला तर मग म्युझिक प्लीज. झटपट पटापट मेरी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाचतो सगळं डोळ्यावर पट्टी आहे तरी कशी नाचते बघा. हा व्हेरी गुड. पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून सणासुदीला रांगोळी काढ भाऊचा बड्डे रांगोळी काढ नवीन वर्ष रांगोळी काढ कलर उरला रांगोळी काढ उभी लाईन आडवी लाईन. हा म्युझिक थांबलेलं आहे. हा या फोडा हात लावायचा नाही त्यांना हात लावायचा नाही. मागे फोडा. हा फोड ये. हा फोड इथं फुगा फोडला की बसा खाली. हा ताई जा पुढे. व्हेरी गुड. फुगा फोड. तिथं कुठं चालली आहे. हा ही बघ कुठे चालली आहे इथं. हा व्हेरी गुड. हा ताई मिळतोय फुगा मिळतोय ताई. हा ताई इथं कुठं चालली आहेस. व्हेरी गुड. चला पंक्ती बसलेल्या आहेत जेवायला. पटकन जेवून घेऊया. ओके हा व्हेरी गुड आहे मस्त. आणि आता पट्टी काढा बघू. पट्टी काढा. हा शाबाश व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की 3 ताई ज्या गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे त्या ताई आहेत वेदांती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
त्याच्यानंतर प्रियांका ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हात वरती करायचे प्रियांका ताई. आणि त्याच्यानंतर समृद्धी ताई हात वरती करायचं आहे. व्हेरी गुड. आणि मला जरा ह्या ताईला विचारायचं एका, काय झालं ताई, काय झालं? मला फुगा भेटला नाही फोडायला. फुगा फोडायला भेटला नाही, कसं भेटणार? फुगा तर या ताईने फोडला. मग आता आता काय आता बाद झालीस ताई ना. ओके, हरकत नाही. पण ताई, तू बाद जरी झाली असलीस तरी पण मी तुला असंच जाऊ देणार नाही. तुम्हाला तिघी ताईंना बक्षीस देणार आहे. ओके, मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. पण त्याआधी आपण जाणार आहोत आपल्या अत्यंत सुंदर आणि भावूक करणाऱ्या भागाकडे, ज्याचं नाव आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण 10 ताईंना आपण पत्र लिहायला सांगितली, त्यांना विनंती केली आणि त्या 10 ताईंनी पत्र लिहिली. पण त्यातली 2 पत्र फक्त आपण इथे निवडलेली आहेत आणि त्या पत्राचं आपण वाचन करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण या ताईंपासून सुरुवात करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. वेदांती सागर शेलार. कोणासाठी पत्र लिहिलंय? मी पत्र स्वतःसाठीच लिहिलंय. स्वतःलाच पत्र? हा, मी स्वतःसाठी पत्र लिहिलंय. विचार केला तर असंही होऊ शकतं की मी प्रत्येक स्त्रीसाठी पत्र लिहिलंय किंवा तिच्या मनातल्या भावनांसाठी पत्र लिहिलंय. वा, म्हणजे अगदी खरं सांगू का की आतापर्यंत जितके पत्र ताईने लिहिलेत आणि वाचले, ती सगळीच पत्र छान, उत्तम आणि भावनिक करणारी होती. पण जे तुम्ही आज पत्र लिहिताय ना, ते एक खरंच वेगळे आहे की स्वतःलाच पत्र लिहिलेलं आहे आणि आम्हाला ते सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही वाचू शकता. प्रिय वेदांती, आज मला तुझ्याशीच बोलायचं आहे. कशी आहेस? तुला आठवतंय का ग, तुझी आवडती भाजी कोणती राहिली आहे? तुला आठवतंय तुझं आवडतं ठिकाण कोणतं राहिलंय? तुला आवडतं तुझा आवडता सिनेमा कोणता तू आवडीने बघितलाय स्वतःचा? फक्त दुसऱ्यांसाठीच करतोय आपण, स्वतःसाठी कधी करणार आहोत? असं नाहीये की कोणासाठी काही करू नये, पण स्वतःसाठी पण वेळ दे. स्वतः पण जरा स्वतःसाठी जग. मी एक नर्स आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या आई वडिलांना पण मला सॉरी बोलायचंय. पण एक सांगू का, तुमच्यासाठी फक्त तुमचं बाळ तुमचं असतं, पण आमच्यासाठी हॉस्पिटलमध्ये येणारं प्रत्येक बाळ आमचं असतं. तुमच्या प्रत्येक बाळामध्ये आम्हाला आमचं बाळ दिसत असतं. तरी सुद्धा जर चुकून मकून मी तुम्हाला कधी ओरडली असेल तर सॉरी. आणि थँक्यू बोलायचं तर माझे सासरे, म्हणजेच आमचे बाबा, त्यांच्यामुळे मी माझं नाटकाचं स्वप्न पूर्ण करू शकले. सागर, तुलाही थँक्यू. तू कधीच मला कोणत्या क्षेत्रात जाण्यापासून रोखलं नाहीस. तू सगळ्यात मला माझी साथ दिलीस. पण तुझ्यापेक्षाही थँक्यू मी बाबांना बोलेन. मी जेव्हा रात्री घरी येते ना, तेव्हा तू शांत झोपतोस, कारण तुला माहिती येईल घरी, पण बाबा खाली वाट बघत बसलेले असतात. माझ्यासाठी ते खूप काय काय करतात. थँक्यू बाबा. ताई, ह्या पत्रामध्ये एक जर काय खरंच आवडलं असेल तर, कारण इथे प्रत्येक ताई आपल्या आईबद्दल बोलत असते, आपल्या बाबांबद्दल बोलत असतात, भावाबद्दल, बहिणीबद्दल, सगळ्यांबद्दल बोलत असतात. पण तू आज जे स्वतःसाठी बोलले, स्वतःला पत्र लिहिलेले आहेस ना, ते खरंच खूप छान वाटलं. आणि ते आता ऐकून खरंच मला सुद्धा, इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांना असं जाणवते की आपली आई म्हणा किंवा आपल्या घरामध्ये आपली बहीण असेल किंवा वहिनी असेल. आता माझ्या घरामध्ये माझी वहिनी आहे किंवा माझी आई आहे. आम्ही कधीच नाही विचारत की बाबा तुला काय आवडतं, आज तुझ्या आवडीची तू भाजी कर, आज तुझ्या आवडीचा एखादा पदार्थ कर, आज तुला कुठला चित्रपट बघायचा आहे, चल तुला घेऊन जातो. खरंच सांगतो, कारण प्रत्येकजण आपण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतो ना. पण हा तो एक उत्तम मुद्दा आणि खूप छान पद्धतीने मांडला आहेस. आणि नक्कीच आज मी जेव्हा घरी जाईन तर माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला मी नक्की विचारणार आहे की आज तुला काय जे आवडतो तो पदार्थ आपण करूया. ताई, खूप छान वाटलं हे पत्र वाचून. थँक्यू. आणि खरंच म्हणजे विचार करण्यासारखं नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की सगळेजणी हाच विचार करत असतील. ओके ताई, आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव प्रियांका संदीप पाखरे. प्रियांका ताई, हा, कोणाला पत्र लिहिले? वहिनीला. बरं, वहिनीलाच का लिहावं असं वाटलं? म्हणजे आमच्या दोघींमध्ये बॉन्डिंग तसं आहे. तिच्यावर बॉन्डिंगचा. वहिनी आहे कुठे? पुण्याला. पुण्याला असतात.
पत्र वाचू शकतो. प्रिय वहिनी, आज बऱ्याच दिवसापासून बोलायचं होतं पण काहीच बोलणं झालं नाही. मी हे तुला सांगू इच्छिते कारण मला वहिनी कशी भेटेल ही नेहमी धाकधूक असायची. कारण ह्या काळामध्ये आपण पाहतो की आपल्या आजच्या ज्या मुली आहेत त्या खूप वेगळ्या, म्हणजे थोड्या दिवसापुरत्या चांगल्या, नंतर विचारपूस नाही, साधं बोलणं पण टाळतात, कोणतेही संबंध ठेवत नाही, रुसवे फुगवे भांडण तंटे या सर्व गोष्टी. आईवडिलांना तर नीट सांभाळतच नाही आणि नंतर नकोशीच असते. पण तू खूप जगा वेगळी आहेस. म्हणजे मी तर म्हणेन मी माझ्या मागल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून देवाने तुला आमच्या घरी आमची लक्ष्मी म्हणून या रूपात पाठवली असेल. मी तुला माझी वहिनी कधीच मानत नाही, माझी छोटी बहीण असंच समजते. माझे आई वडील खूप साधे व गावाकडचे आहेत पण तरीही ती तिच्या आईबापाने एवढंच महत्त्वही माझ्या आई वडिलांना देते. हे माझ्यासाठी खूप आहे. आम्हा सर्वांना वाईट वाटेल असं ती कधीही वागत नाही. तिला कितीही त्रास झाला तरीही माझी अशी जगातली सगळ्यात भारी बेस्ट वहीण. खूप छान पत्र लिहिलेस तू ताई, खरंच खूप छान पत्र लिहिलेस. आणि मला असं वाटतं की अशी वहिनी प्रत्येक घराघरात असायला पाहिजे. कसं वाटतं आज मनातलं व्यक्त करून? खूप छान वाटते. एक छानसं स्माईल दे बघू चेहऱ्यावर. ओके, तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. पुन्हा एकदा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय की शेवटच्या- शेवटच्या राऊंड पर्यंत आली. माता उपमाची राणी हो. हो नक्कीच. बरं, हा जो माहेरचा आहेर आहे तो किती महत्वाचा आहे तुझ्यासाठी? माहेरची छोटीशी कोणची भेटवस्तू असली तरी ती मोठी मोठी असते मोठी आपल्या. असते. हे आहेर आमचे माहेरचे आहेर कसे वाटतंय? खूप छान, खूप छान. खूप आनंद. काय हवंय तुला, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? दोन्हीपैकी काही भेटलं तरी खुश. ओके, हुकमाची राणी होणार ना. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग बरं. समृद्धी निखिल आंबोळकर. बरं, कसं वाटतंय शेवटच्या खेळात आलेली आहेस? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय ना. हो व्हेरी गुड. पण आता होणार हुकमाची राणी? हो नक्कीच. नक्की. हो बघूया तिन्ही ताईंपैकी कोण होते हुकमाची राणी. पण त्याआधी कसं आहे, आज हनुमान जयंती आहे त्याच्यामुळे काही प्रश्न मी विचारणार आहे हनुमान जयंतीच्या निमित्ताने. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची आहे आणि उत्तर द्यायचे. हा पहिला प्रश्न असा आहे हा की बजरंग बलीची 5 नावं सांगा. मारुती, हनुमान, रामदूत, रामदूत, महाबजरंग बली आणि अंजनीसूत. व्हेरी गुड, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता या खेळाचं नाव आहे टिकली तर टिकली नाही तर हा हुकली, टिकली तर टिकली नाही तर नाही टिकली. हुकली. हुकली. हा, टिकली तर टिकली नाही तर हुकली. बरं ठीक आहे. बरं, हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती नाचता नाचता नृत्य करता करता एक एक स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचे. 15 स्ट्रॉ खोचून झाल्यानंतर, सगळे स्ट्रॉ खोचून झाल्यानंतर तुमच्या समोर ज्या टिकल्या आहेत त्या टिकल्या चेहऱ्यावरती चिटकवायच्या आहेत. त्या चिटकवून झाल्यानंतर समोर जाऊन जे पेन्सिल आहे त्या पेन्सिलला टोक काढायची आहे. त्या पेन्सिलला ओके, ज्या ताईची कमीत कमी अत्यंत छोटी छोटी पेन्सिल राहील ती ताई विजेती असणार आहे या खेळाची. ओके, कळलेलं आहे तुम्हाला? नक्की. सगळ्यात आधी स्ट्रॉ, मग टिकल्या, मग पेन्सिल. ओके ओके, तयार आहे तुम्ही? नक्की. ओके, चला त्यासाठी म्युझिक प्लीज. तातत 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 नृत्य करायचंय. व्हेरी गुड, मस्तच. लवकर लवकर लवकर. हा, शबाश शबाश, व्हेरी गुड. आणि एक वेळ संपलेली आहे.
आणि आता पण बघूया कोण आहे विजेती. ओके, बघू. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे वेदांती ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे प्रियांका ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि या खेळाची विजेती ठरलेली आहे समृद्धी ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. प्रियांका ताई तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून मिळतोय माहेरचा आहेर इंडक्शन. कसं वाटतंय इंडक्शन मिळून? भारी. खूप भारी. कोणाला फोन करून सांगणार आहेस पहिला? आईला. मी उपविजेती झालेली आहे. आईला आईला सांगणार आहेस. पण ती काय बनवणार आहे आधी? शिरा. शिरा बनवणार आहे. हो. ओके, व्हेरी गुड ताई, तुझं खूप मनापासून अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे समृद्धी ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा सोहळा आणि ताई तू हुकुमाची राणी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून खास माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. कसं वाटते? खूप छान वाटतंय. खूप हुकुमाची राणी झालेली असतो. वाटलं होतं हुकुमाची राणी होशील? तसं तर वाटलं तर नव्हतं, पण एक जिद्द होती मनात की पाहिजे करून. आणि मुलाने पण सांगितलं होतं आपल्याला मायक्रोवेव्ह पाहिजे करून. क्या बात आहे. पहिले इच्छाशक्ती दांडगी असेल तर कसं ती इच्छाशक्ती, ती इच्छा पूर्ण होते. हो, नक्कीच. जर आपली इच्छाशक्ती चांगलीपैकी असेल तर आपण काय तसं आपल्याप्रमाणे प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून आपल्याला त्याच्यासाठी प्रॉपर यश पण मिळतं. वा ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर का? सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. समृद्धी ताई तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, आजच्या भागाची सांगता करूया. हनुमंतांना माता सीतेने वरदान दिलं की तू अमर होशील, अजेय होशील आणि अष्टसिद्धी आणि नवनिधीचा दाता होशील. हनुमानासारखा भक्त होणं हे उद्दिष्ट आपण ठेवलं पाहिजे. आपल्या अंगी कितीही ताकद असली, विद्या असली तरी आपण नम्र असलं पाहिजे. ही शिकवण मारुती रायाकडनं घेऊया आणि आजच्या भागाची आपण इथे सांगता करूया. बोला पवनपुत्र हनुमान की जय. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.